नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज जमा होणार की उद्या जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। खरं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्य सरकारने डिसेंबर महिन्यामध्येच वितरित करणे अत्यंत आवश्यक होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। आता राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। अजितदादांचा घातपातच आमदार रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनमुळे महाराष्ट्र हादरला। सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांचा घातपातच झाला असा रोहित पवारांचा संशय। महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार, सिंचन प्रकल्पासाठी 15,000 कोटी, 8 लाख हेक्टर जमिनी येणार ओलितीखाली, राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा। आरोग्य संपन्न गावाला मिळणार 5 कोटींचा पुरस्कार, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, आरोग्य केंद्रांना देखील मिळणार पुरस्कार। माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानास आता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली। राज्यात 70,000 पदांची लवकरच नोकर भरती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। राज्यात नव्या पद्धतीने लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यास येणार असून सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सुमारे 5 लाख क्विंटल शेतमालाची कमी दरामध्ये खरेदी, किमान आधारभूत दरापेक्षा कमी दर दिला। मार्केट कमिटीतील खरेदीदारांचे परवाने स्थगितीची मागणी करण्यामध्ये आली आहे। बीड जिल्ह्याची अपडेट असून सुमारे 5 लाख क्विंटल शेतमालाची कमी दरामध्ये खरेदी करण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांचे नुकसान। अर्थसंकल्पीय अधिवेशन 20 दिवस, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज 20 दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे। 6 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर होणार। ट्रम्पचा झटका, कापूस, सोयाबीन आणि इथेनॉल उत्पादकांना फटका। केंद्र सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या शेतीमाल आयात निशुल्क केल्यामुळे त्याचा थेट फटका कापूस, सोयाबीन, इथेनॉल उत्पादकांना बसणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार। जानेवारीत नाशिक जिल्ह्यामध्ये 35 लाख क्विंटल कांद्याची आवक, सरासरी दर घसरणीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका, अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मोदींसह राजनाथ सिंह यांच्याकडून शरद पवारांची फोनवरून चौकशी। सध्या जर बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या तब्येतीमध्ये अचानक बिघाड, तांत्रिक त्रुटी, कंपनीच्या निष्काळजीपणाची चौकशी व्हावी, आमदार रोहित पवार यांची मागणी। सध्या जर बघायला गेलं तर अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता अजितदादा यांचा घातपात झाला असा संशय। मुले पळवणारी देशव्यापी टोळी आहे का? सुप्रीम कोर्टाचे तपासाचे आदेश, बेपत्ता मुले कुठे जातात? न्यायालयाचा सरकारला सवाल, मुलांना पळवून नेणारी देशव्यापी टोळी कार्यरत आहे का याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले। दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, उपमुख्यमंत्री पदभार स्वीकारताना सुनेत्रा पवार भावूक। राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा आता स्वातंत्र्य नकाशा, पोटहिस्यांचीही होणार मोजणी, पथदर्शी प्रकल्प, मिळकतधारकांना फायदा। अतिवृष्टीग्रस्त 644 विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्या हप्त्याचा निधी प्राप्त। जळगाव जिल्ह्यातील 1724 विहिरींच्या नुकसानीचा प्रस्ताव, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। शासनातर्फे होणाऱ्या कर्जमाफीच्या कामाकरिता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, थकीत कर्जदारांची माहिती पोर्टलद्वारे अपलोडिंगला सुरुवात झाली असून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार। मसाला, तेल, तूर डाळीचा भडका, होळी लग्नसराईमध्ये स्वस्त काय? दरामध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडले। अतिपावसाचा फटका, मसाल्याच्या पदार्थांची आवक कमी, मसाला, तेल, तूर डाळीच्या दरामध्ये सध्या आपल्याला उसळी बघायला मिळत आहे।
हळद काढणीला 2,000 तर वेचणीला 14,000 रुपयांचा खर्च. शेतकरी संकटात, वाढता खर्च व घसरते भाव यामुळे आता शेतकरी अडचणीत सापडले आहे. पांढरे सोने शेतातच, वेचणीला मजूर मिळेना. दर 7,500 रुपयांवरती स्थिरावले. शेतकऱ्यांवरती प्रचंड संकट. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लुटले. पीक विमा भरपाई देताना कंपन्या गायब झाल्या असल्याचे चित्र. पीक विमा देण्याची मागणी. पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचे संकेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी घोषणा होण्याची शक्यता बघायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी साठी 31 मार्चची डेडलाईन. ई-केवायसी मधील चुका दुरुस्ती करण्यासाठी संधी. कर्जमाफीच्या घोषणेने शेतकऱ्यांची कर्जफेडीकडे पाठ. बँकांची वसुली शून्य. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा कायम. भारत अमेरिका व्यापार करार शेतकऱ्यांच्या मुळावरती. सध्या जर बघायला गेला तर रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवरती टीका केली आहे. बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले. शेतकरी संघटना आक्रमक. आंदोलनाचा दिला इशारा. सध्या जर बघायला गेला तर कांद्याचे दर 600 ते 1,300 रुपयांवरती घसरले असून वाढत्या उत्पादन खर्चामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम. सोलार कृषी पंप नादुरुस्त. कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक. 5 वर्षांची वॉरंटी कागदावरच. दुरुस्तीसाठी शेतकरी मारत आहेत हेलपाटे. सध्या जर बघायला गेलं तर आता सोलार कृषी पंप दुरुस्तीसाठी कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र आहे. गेवराई येथील अपडेट. राज्यामध्ये 1.25 कोटीहून अधिक नवीन सातबारा. जमिनींच्या नकाशांचे अद्ययावतीकरण करणे महसूल विभागासमोर आहे मोठे आव्हान. कोरडवाहू विकासासाठी 11 कोटी 81 लाखांचा दुसरा हप्ता मंजूर. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2025-26 साठी निधी वितरणाला हिरवा कंदील. पॅन कार्डची नियमावली जाहीर होणार. गाडी खरेदी करण्यापासून ते कॅश डिपॉझिटपर्यंत सर्व बदलणार. पॅन कार्डशी संबंधित अनेक नियमांमध्ये आता बदल होणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन नियम येणार. देवाभाऊंकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कर्जमाफीसाठी पोर्टल तयार. मुद्दल व्याजाची द्यायची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तसेच मागील वर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे देखील पैसे जमा केले असून आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विम्याची रक्कम देखील आता याच महिन्यामध्ये जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली असून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तसेच साधारणतः जून महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार आहे. वीज समस्येतून मुक्ती. 8,000 पंपाला सौर ऊर्जेची साथ. हिंगोली जिल्ह्याची अपडेट. मागील त्याला सौर कृषी पंप योजना केवळ 10% रक्कम भरून मिळतो संच. शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान. पीक विमाधारकांना हेक्टरी 17,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे. राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे लवकरच आता पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता. त्या विमानामध्ये बॉम्ब होता का? अजित पवारांच्या मृत्यूबाबत खासदार बजरंग सोनवणेंनी व्यक्त केला घातपाताचा संशय. अजित पवारांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का असा प्रश्न उपस्थित करत बजरंग सोनवणे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का असा प्रश्न. महाविकास आघाडीकडे जेमतेम संख्याबळ. सध्या जर बघायला गेला तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा काळ आता येत्या मे महिन्यामध्ये समाप्त होणार. सरकारच्या तिजोरीवरती पहिला हक्क शेतकऱ्यांचा. एकनाथ शिंदे. सध्या जर बघायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांचा सरकारच्या तिजोरीवरती पहिला हक्क आहे असं एकनाथ शिंदे म्हटले. 8व्या वेतन आयोगाच्या अपडेटची वाट पाहणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. 8व्या वेतन आयोगाची वेबसाईट लॉन्च. वेतन आयोगाने 18 प्रश्नांद्वारे सूचना मागवल्या. 16 मार्च शेवटची तारीख आहे. राज्य शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र ही कर्जमाफी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असतानाच राज्य शासनाने शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार.
मोदी सरकारनं भारत माता आणि शेतकऱ्यांना विकलं. भारत अमेरिका करारावरून राहुल गांधींचा हल्लाबोल बघायला मिळत आहे. भारत अमेरिका व्यापार करारावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये मोदी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारनं भारत माता आणि शेतकऱ्यांना विकलं अशी टीका राहुल गांधी यांनी केली. कृषी यांत्रिकीकरण योजना प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य. वर्धा जिल्ह्यातील 1111 शेतकऱ्यांना मिळाली यंत्र अवजारे. सध्या जर बघायला गेलं तर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचं बघायला मिळत आहे. तसेच या योजनेसाठी शेतकऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद सध्या बघायला मिळत आहे. कापसाचे दर दबावात. मात्र हमीभावाच्या आसपास. आंतरराष्ट्रीय घडामोडी. शुल्कमुक्त आयातीचा परिणाम बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेला तर सध्या कापसाचे दर दबावात असल्याचे चित्र. विमान अपघाताबद्दल रोहित पवारांनी केले पुन्हा उपस्थित प्रश्न. दिल्लीमध्ये घेतली पत्रकार परिषद. सध्या जर बघायला गेला तर अजित पवार यांचा घातपात झाला असा संशय असून चौकशीची मागणी. युरिया DAPचा तुटवडा नको व्हायला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश. खरीप हंगामासाठी युरिया आणि DAPचे संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश आता देण्यामध्ये आले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर युरिया आणि DAP खताचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना या खतांची अत्यंत गरज असते. नमो शेतकरी योजनेची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. नव्हे तर PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार याच फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. जमीन महसूल कायद्यामध्ये मोठा बदल. आता जमिनीसाठी NA परवानगीची गरज नाही. जमीन मालकांना मिळणार दिलासा. सध्या जर बघायला गेलं तर जमीन महसूल कायद्यामध्ये आता मोठा बदल करण्यामध्ये आला असून आता जमीन मालकांना दिलासा. सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. सध्या जर बघायला गेलं तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता दिल्लीमध्ये जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. अर्धा तास चर्चा. तापमानामध्ये अधिक चढ उतार. उन्हाळ्याच्या दिशेने यंदा लवकरच वाटचाल. गरम हवेच्या खालच्या थरामध्ये थंड हवा. सध्या जर बघायला गेला तर यंदा उन्हाळा लवकरच दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. हिवाळा अजून संपला नसला तरी उन्हाळ्याच्या दिशेने वाटचालीची लवकरच सुरुवात होऊ शकते असा अंदाज. शेतमालामध्ये काम करताना मृत्यू झाला तर थेट मिळणार 25 लाख रुपये. नवे विधायक सध्या चर्चेमध्ये असल्याचं बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.